यावर्षी मार्च महिन्यात बीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातला एक छोटासा गुंड म्हणा किंवा राजकीय कार्यकर्ता म्हणा त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई केली। पैसे वसुलीमधून त्याने एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता। त्याच्यावर कारवाई झाली आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या। सतीश भोसले उर्फ खोक्या असं त्या व्यक्तीचं नाव होतं, जो आजही तुरुंगात आहे। जामीन 2 गुन्ह्यात त्याचा झाला आहे आतापर्यंत आणि काही उर्वरित गुन्हे असल्यामुळे तो अजूनही छत्रपती संभाजीनगरमधल्या हर्सुल कारागृहात आहे। त्यानंतर मार्च महिन्यात जेव्हा त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई केली, त्यानंतर त्याचं अतिक्रमण केलेलं जे घर होतं ते पाडलं गेलं आणि ते घर पाडल्यानंतर त्याच ठिकाणी असलेल्या त्याच्या त्या सामानाला कुणीतरी आग लावली गेली असा त्याच्या कुटुंबाने आरोप केला होता। त्या कुटुंबाने केलेल्या आरोपानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या कुटुंबियांनी ज्या ज्या व्यक्तींची नावं घेतली होती त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। जवळपास 10 ते 12 शिरूर तालुक्यातल्या प्रतिष्ठित व्यक्तींची ती नावं घेण्यात आली होती। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला। ज्यांची नावं घेतलेत, भोसले कुटुंबाने ज्यांच्यावर संशय व्यक्त केला होता त्या सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं गेलं, त्यांचे जबाब घेतले गेले। पोलिसांनी त्या सगळ्यांचे त्या दिवशीचे लोकेशन काढले, मात्र त्यापैकी एकाचंही लोकेशन जिथे घटना घडली तिथलं सापडलं नाही आणि नंतर त्या गुन्ह्यात पुन्हा काहीही सिद्ध झालं नाही। अर्थातच जरी पोलिसांनी जाहीर केलं नसलं किंवा कुठे माहिती समोर आली नसली तरी तो एक खोटा गुन्हा होता हे तपासातून सिद्ध झालं। कारण ज्या आरोपींवर म्हणजे ज्यांना आरोपी ठरवलं गेलं होतं त्यांचं जे त्या घटनेच्या वेळचं लोकेशन आहे, ज्यावेळी घटना घडली ते फिर्यादींनी सांगितलं होतं, त्यावेळी या शिरूर तालुक्यातील ज्या आरोपींची नावं घेतली त्यापैकी एकही जण त्या घटनास्थळी उपस्थित नव्हता। घटनास्थळीच काय पण दूरपर्यंत ती लोक उपस्थित नव्हती। त्यामुळे तो गुन्हा जवळपास फक्त कागदोपत्रीच राहिला। यानंतर मार्च महिन्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या। सतीश भोसलेला 2 गुन्ह्यांमध्ये जामीन भेटला, मात्र जामीन भेटल्यानंतर सुद्धा तो अजूनही तुरुंगातच आहे। सतीश भोसलेच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत। तो बाहेर येणार अशी परिस्थिती दिसत असतानाच त्याच्यावरती गांजा तस्करीचा सुद्धा गुन्हा दाखल झाला, कारण तो बीडच्या कारागृहामध्ये गांजाचं सेवन करताना आढळला होता आणि त्याच्यावरून त्याची तुरुंगातच तुंबळ हाणामारी सुद्धा झाली होती। त्यामुळे तो सुद्धा गुन्हा अजून प्रलंबित आहे आणि या घटनेनंतर त्याची रवानगी हर्सुल कारागृहामध्ये करण्यात आली। या दरम्यानच एक घटना घडली, ती म्हणजे सतीश भोसले त्याचे कुटुंब आहे त्यांच्यावरती कुणीतरी हल्ला केला याचा आरोप त्यांनी केला। खरं तर या कुटुंबाचे त्यांचं घर पाडल्यानंतर त्यांना रस्त्यावर यावं लागलं असं त्यांचं म्हणणं होतं। त्यानंतर हे कुटुंब अजूनही ज्या जागेवरती त्यांचं घर होतं, वन विभागाची ती जागा होती, त्याच ठिकाणी पालावरती राहतात आणि अजूनही त्यांचं तिथेच वास्तव्य आहे। भटकं कुटुंब आहे, हातावर पोट भरणारं कुटुंब आहे आणि त्यानंतर त्यांच्यावरती कुणीतरी हल्ला केला असं त्यांचा दावा होता। या हल्ल्यानंतर त्यांनी ज्यांच्या विरोधात तक्रार केली ही तीच लोक होती ज्यांच्यावरती काही दिवसांपूर्वी म्हणजे मार्च महिन्यामध्ये घरातलं सामान पेटवल्याचा आरोप होता। जवळपास बऱ्यापैकी तीच लोक सगळी 10 ते 12 जणांची नावं घेतली। 2 जणांवरती आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या 2 जणांवरती गुन्हा दाखल केला आहे त्यांचा तपास होणं अजून बाकी आहे। ते घटनास्थळी होते की नव्हते ते पोलिसांच्या तपासातून समोर येणं अजून बाकी आहे। मात्र या घटनेशी परिचित लोकांचं असं म्हणणं आहे की ज्यांच्यावरती आरोप केलेत त्या व्यक्तींचा या प्रकरणाशी दूरपर्यंत संबंध नाही आणि ही माहिती पोलिसांना दिली आहे आणि पोलिसांना सुद्धा या गोष्टीची कल्पना आहे। मात्र काही नियम आहेत ज्याच्यावरती, जसं की ॲट्रॉसिटीची केस असेल किंवा महिला अत्याचाराची केस असेल, पॉक्सोची केस असेल, पोलिसांना तक्रार आल्यानंतर तातडीने कारवाई करावी लागते। आधी गुन्हा नोंदवून घ्यावा लागतो आणि नंतर त्याचा तपास केला जातो। त्यानुसार बीड पोलिसांनी सतीश भोसलेच्या कुटुंबाने जी तक्रार दिली त्यानुसार आधी गुन्हा नोंदवून घेतला मारहाण केल्याचा आणि त्या मारहाणीच्या गुन्ह्यामध्ये आता तपास सुरू आहे। या मारहाणीच्या गुन्ह्यामध्ये फक्त मारहाणच नव्हे, हल्लाच नव्हे, तर पोक्सोसारखा गुन्हा लावलेला आहे की आमच्या अल्पवयीन मुलींची छेड काढली गेली आणि त्याशिवाय आमच्या महिलांवर अत्याचार केला गेला। 376ची सुद्धा केस लावली गेली आहे, पोक्सोची केस आहे, गंभीर गुन्हे लावले गेलेत आणि याच्यामध्ये शिरूर तालुक्यातील काही प्रतिष्ठित व्यक्तींची जी लोक राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय आहेत अशा लोकांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी मार्चमध्ये जो गुन्हा दाखल झाला होता त्यात काय समोर आलं तो एक वेगळाच विषय आहे। या गुन्ह्यातून काय समोर येईल तो पण वेगळा विषय आहे। काही दिवसात
चौकशीतून ते समोर येईलच. भोसले कुटुंबाने या संपूर्ण घटनाक्रमाबाबत सांगताना जी माहिती दिली त्यातही बरीच विसंगती आढळते. काही महिलांचं म्हणणं होतं आमच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला, काहींचं म्हणणं होतं आमच्यावरती तलवारीने हल्ला केला, काहींचं म्हणणं होतं आमच्यात अंधारात हल्ला केला त्यामुळे आम्हाला कोणाचाही चेहरा दिसला नाही, तर काही महिलांचं म्हणणं होतं की या व्यक्तींनी आमच्यावरती हल्ला केला आहे. त्यामुळे ज्यांची नावं तिथे देण्यात आली त्याच्यापैकी 2 जणांवरती आणि इतर 10 ते 12 जण असा एकूण 12 ते 15 जणांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अर्थातच मार्च महिन्यामध्ये जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये पोलिसांनी जरी ज्यांच्यावरती आरोप केला घर पेटवल्याचा मार्चमध्ये, त्यांचा जरी या गुन्ह्यात सहभाग आढळला नसला तरी घर नेमकं कुणी पेटवलं, हा गुन्हा नेमका का दाखल केला गेला, या गुन्ह्यात त्या व्यक्तींची नावं कोणत्या आधारावर घेतली गेली याचाही पोलिसांकडून सखोल तपास होणं अपेक्षित होतं. मात्र पोलिसांनी तो तपास केला नाही. घर कुणी पेटवलं हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. त्या कुटुंबाला रस्त्यावर येण्याची जरी वेळ आली असली तरी त्यांचं घर कुणी पेटवलं याचा शोध पोलिसांनी घेणं गरजेचं होतं. तो शोध पोलिसांनी आजपर्यंत घेतलेला नाही. याच कुटुंबाने आता दुसरी फिर्याद दिली आहे. अर्थातच ज्या व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांचा यात सहभाग आहे की नाही तपासातून समोर येईलच. मात्र पोलिसांनी आता सध्या या अशिक्षित आणि निराधार कुटुंबाचा फायदा कुणी खरंच घेत आहे का, यांच्यावर खरंच कुणी अत्याचार करत आहे का, कुणी अत्याचार करत नसेल, याच्यात काही राजकीय हात नसेल तर या कुटुंबावर सातत्याने हल्ले का होत आहेत, या कुटुंबाचं घर का पेटवलं जात आहे, या ज्या व्यक्तींवरती नावं घेतली गेली आहेत त्यांचा जर यात सहभाग नसेल तर मग हे नेमकं कोण करत आहे त्याचासुद्धा तपास आता पोलिसांनी करणं ही गरज बनली आहे. कारण गेल्या 6 ते 8 महिन्यात 2 ते 3 वेळा अशा घटना घडल्यात आणि या सर्व फिर्यादी या महिला आहेत आणि महिला जर तालुक्याच्या ठिकाणी सुरक्षित नसतील तर पोलिसांचा खरंच त्या परिसरात धाक आहे का, बीड पोलिसांचा खरंच धाक उरला आहे का. कारण त्या कुटुंबातल्या ज्या काही महिला आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्यावरती हल्ला झाला, त्यांनी जे आरोप केले तक्रारीमध्ये ते अत्यंत गंभीर आहेत. अर्थातच पोलिसांनी या आरोपींचा म्हणजे ज्यांच्यावरती आता गुन्हा दाखल झाला आहे ते खरंच त्या घटनास्थळी होते का, त्यांचं लोकेशन काढल्यानंतर जसं मार्चमध्ये काढलं तसं समोर येईलच. पण मात्र जर त्यांचा या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग नसेल असं तपासातून समोर आलं तर मात्र या कुटुंबावरती हल्ला नेमका कुणी केला आणि हल्ला केल्यानंतर त्यांनी जी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेत तथ्य खरंच आहे का. कारण मुद्दा आहे महिला सुरक्षेचा आणि एका भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबाच्या सुरक्षेचा हा मुद्दा आहे. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्याकडे अत्यंत गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. मार्चमधल्या गुन्ह्यात जे झालं ते या गुन्ह्यात होऊ नये. कारण या कुटुंबासोबत जर असं घडलं आहे म्हणजे त्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट्स दाखवले, मेडिकल रिपोर्ट्स दाखवले, त्यांची जखम आपल्याला सरळ दिसते की त्यांना मार लागलेला आहे. मात्र हा मार कुणी दिला, त्यांना कुणी मारलं, त्यांचं त्यावेळी जे घर पेटवलं होतं ते कुणी पेटवलं होतं, या सगळ्या गोष्टींचा तपास करण्याचं आव्हान आता बीड पोलिसांसमोर आहे. कारण ज्या व्यक्तींची नावं घेतली आहेत ते स्थानिक राजकारणातील प्रतिष्ठित व्यक्ती मानले जातात आणि त्यांनी थेट विनयभंग करणं, बलात्कार करणं या गोष्टी पोलिसांनाही दिसत आहेत की त्या शक्य आहेत किंवा नाही. मात्र हा आता तपासाचा भाग उरला आहे आणि पोलिसांनी तपास करून बीड जिल्ह्यातील या प्रकरणाला एक स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने तपास करण्याची आता गरज आहे. या घटनेवरती तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे किंवा ज्यांच्यावरती हे सातत्याने आरोप होत आहेत त्यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.